केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांची फसवणूक करणारा आहे। एका हाताने द्यायचं दुसऱ्या हाताने घ्यायचं असा हा अर्थसंकल्प असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल कोल्हेने आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी संवाद साधताना केली। अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे। माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल कोल्हे सर, जर या अर्थसंकल्पाला मार्क द्यायचे असेल तर किती मार्क द्याल? मार्क देण्यापेक्षा मी माझी पहिलीच प्रतिक्रिया दिली की खोदा पहाड़ चूहा भी नहीं निकला। चूहा भी अगर निकलता तो भी बोलते, कारण यातून अडचण तीच आहे की सगळ्या गोष्टी डिजिटल केल्या जाणार आहेत। ही नक्कीच कौतुकाची गोष्ट आहे, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने नेमकं जाणार आहोत, पण नेमकी त्यासाठी किती तरतूद असणार आहे, त्यामध्ये नेमकी ठोस पावलं काय असणार आहेत। जसं आपण म्हणतो की शब्दांचे खेळ जे आहेत, म्हणजे एकीकडे आपल्याकडे आकडेवारी समोर येते की 3,18,00,000 तरुण हे बेरोजगार झालेत, लोक बेरोजगार झालेले आहेत, आणि माननीय अर्थमंत्र्यांनी आज सांगितलं की 60 लाख रोजगार निर्माण झालेले आहेत। ही आकडे कुठेतरी जुळत नाही, किंवा ज्याला मग अमृतकाल असेल, त्यानंतर PM गतिशक्ती असेल, या सगळ्या योजना समोर दिसतात, पण याने सर्वसामान्यांच्या आयुष्यात नेमका काय फरक पडणार आहे? कारण कोविडच्या काळानंतर सर्वसामान्य माणसाच्या अनेक अपेक्षा होत्या, अनेकांच्या नोकऱ्या गेलेत, अनेकांच्या रोजगारावर फरक पडला। हो नक्कीच हॉस्पिटॅलिटी सेक्टरसाठी जो दिलासा देण्याचा प्रयत्न केला त्या निर्णयाचं मी नक्कीच स्वागत करतो, कारण हॉस्पिटॅलिटी सेक्टरला गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये फार मोठा तोटा सोसावा लागला। 5Gचं तंत्रज्ञान येणार आहे ही स्वागतार्ह गोष्ट आहे, पण 5Gचं तंत्रज्ञान येत असताना BSNL विषयी जर भाष्य झालं असतं तर नक्कीच त्याविषयी आनंद वाटला असता। PM विद्यासारखी गोष्ट येते ही नक्की चांगली गोष्ट आहे, पण त्याचबरोबर ट्रेनिंग द ट्रेनर्ससाठी नक्की काही सुविधा आहे का? दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोविडने 2 वर्ष गेल्यानंतर मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काहीतरी एक ठोस गोष्ट होणं अभिप्रेत होतं, आणि या गोष्टी कुठेच होत नाहीत। त्याशिवाय तब्बल 6 वर्षात जो सर्वसामान्य करदाता हा कर देतोय, या टॅक्स लॅबमध्ये सलग 6 वर्षात कोणताही फरक झालेला नाहीये, आणि ही करदात्यांच्या दृष्टीनं खरंच निराशाजनक गोष्ट। एक शेवटचा प्रश्न, आपण ग्रामीण क्षेत्रातून येता, ग्रामीण क्षेत्रामध्ये सहकारी बँका असतात, त्यानंतर कॉपरेटिव्ह बँका असतात, कॉर्पोरेट टॅक्स कमी केला, कॉपरेटिव्ह टॅक्स कमी केला, पण सर्वसामान्यांना दिलासा दिला नाहीये, याचा अर्थ काय होतो? म्हणजे एका हाताने दिल्यासारखं दाखवणं आणि त्याच वेळी दुसऱ्या हाताने काढून घेणं असा प्रकार आहे। कॉपरेटिव्ह टॅक्समध्ये जे एक्झम्पशन केलेलं आहे, जो कमी केलेली आहे, ही नक्कीच या निर्णयाचं सुद्धा स्वागत आहे। दुसरीकडे आपण जो प्रश्न विचारला त्यामध्ये एकीकडे बघा प्रोक्युअरमेंट विषयी, शेतकऱ्यांकडच्या प्रोक्युअरमेंट विषयी भाष्य केलं गेलं, MSP विषयी भाष्य केलं गेलं, परंतु त्याचवेळी त्या शेतकऱ्याचा जो प्रचंड उत्पादन खर्च आहे, या उत्पादन खर्चाविषयी काहीच बोललं गेलं नाही। आज रासायनिक खतांच्या किमती एवढ्या अफाट भरमसाठ वाढलेल्या आहेत, त्या खतांची उपलब्धता अनेक ठिकाणी नाहीये, आणि मग एकीकडे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढवत असताना मग प्रोक्युअरमेंट विषयी बोलून काहीच फायदा नाही। कारण जर मला उत्पादन खर्च 10 रुपये येणार असेल तर तुम्ही 8 रुपयाची प्रोक्युअरमेंट करतात, तरी सुद्धा मी 2 रुपये नुकसान येतं। धन्यवाद। हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल कोल्हे, आणि स्पष्ट केलं आहे की कॉपरेटिव्ह टॅक्सच्या माध्यमातून, इकडे कॉर्पोरेट टॅक्सच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला आहे, ग्रामीण क्षेत्राला काहीच मिळालं नाही असं त्यांनी दावा केला आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट अवधेश प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत।